दरम्यान मनोज जरांगे हे उपोषण करणार नाहीत असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। तर मी किंवा माझ्या समाजाने का माघार घ्यायची असा सवाल जरांगेंनी विचारला। जे काही उणिवा दिसत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मान्य जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे, तर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे त्यांना या सगळ्या उणिवा शासनाने कशा दूर केल्यात, काही गैरसमज असतील त्यांचे, तर ते आपल्याला दूर करता येतील। परंतु मला वाटतं अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर ते काय उपोषण करणार नाही अशी मला खात्री आहे। हे साधा आकडा नाहीये। 10 महिन्याच्या काळात माझ्या समाजाचं किती नुकसान होतंय हे नाही बघायचं का? तुम्हाला आलं की वेळ आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते। 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 16 दिवस होते। तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाहीये, मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही, सगळे संकेत पाळतोय, सगळ्या नियमात आहे। पण मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय आवश्यक राव? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।